नमस्कार, मी डॉक्टर विशाल पिंगळकर, कन्सल्टंट ब्रेन आणि स्पाईन सर्जन, विश्व हॉस्पिटल बीड. तर आज ओपडीत बरेच पेशंट येतात की सर मला पायाला मुंग्या येत आहेत, पाय दुखतोय, माझ्या मणक्यात गॅप आहे, नसा दबल्यात, हे झालं. तर आज आपण बघूया म्हणजे नसांचं दुखणं काय आणि मसलचं दुखणं काय, म्हणजे स्नायूंचं दुखणं काय, आज याचं वर्गीकरण करूया. नसांचं दुखणं काय असतं हे कंटिन्युअसली असतं, म्हणजे ॲट रेस्ट पण असतं. जरी पेशंट बसलाय तरी पण त्याला नसं दुखणं असतं. नसा दुखण्यामध्ये काय असतं, मुंग्या येणे, जळजळ होणे, टोचल्यासारखं वाटणे, जे पिन प्रिकिंग सेन्सेशन वाटणे, हे कॉमनली दिसतं. तर हे कॉमनली का होत असतं? नस दबल्यामुळे कॉमनली, जे मणक्यातली गालीसारखं नस दब किंवा मेटाबॉलिक कारण ज्याच्यामध्ये B12 डेफिशियन्सी, डायबिटीज, हायपरटेन्शन, हायपोथायरॉइडिझम, किडनीचं काम चांगलं नसलं, या कारणामुळे हे न्यूरोपॅथिक पेन असतं, हे नसांचं पेन आहे. आता या उलट आपण बघूया मस्क्युलर पेन, म्हणजे स्नायूंचं पेन, जे आपल्याला कॉमनली असतं. स्नायूंचं पेन कसं असतं, कंटिन्युअसली असतं, सोरनेस असतो. सोर म्हणजे असं दाबल्यासारखं, प्रेशरसारखं वाटतं वगैरे याच्यामध्ये, आणि जे रेस्ट केलं की आपोआप बरं होऊन जातं. हे पेन एक्झर्शनल असतं, म्हणजे चाललं की, काम केलं की, पुअर पोश्चर असला की, खाली बघून काम केलं की, पुअर अर्गोनॉमिक पोश्चर असला की हे होतं वगैरे. जे काम झालं की वाढतं इव्हेंच्युअली, आणि त्या पेशंटला हीट थेरपी म्हणजे थोडासा शेकलं की, मसाज केला की, रेस्ट दिला की हे बरं होतं. त्यामुळे न्यूरोपॅथिक पेन हे काय आहे आणि मस्क्युलर पेन काय आहे? न्यूरोपॅथीसाठी तपासण्या वेगळ्या आहेत, मस्क्युलरसाठी वेगळ्या तपासण्या आहेत, आणि अप्रोच वेगळा आहे. त्याच्यामुळे आपल्या दुखण्याचं, आपल्या पेनचं वर्गीकरण पहिल्यांदा नसांचं आहे का स्नायूंचं आहे हे करणं गरजेचं आहे. तर ह्या आजारासंदर्भात आपल्याला किंवा आपल्या जवळच्या लोकांना काही त्रास होत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. धन्यवाद.